तीच पनीरची भाजी, तीच काजू मसाला बनवून कंटाळा आला असेल तर अगदी आगळी वेगळी मखाना काजू आज आपण बनवतोय. खायला अगदी हॉटेलपेक्षाही सुरेख लागेल, बनवायला तितकीच सोपी, दिसायला चमचमीत. पाहुण्यांना जर बनवली तर विश्वास ठेवा, बोटं चाटून पुसून खातील आणि तुम्हालाही कौतुकाची थाप जरूर देतील. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. हो, तेलाचा वापर नाही, पाण्यामध्ये मसाला बनवतोय त्यामुळे याची चव खूप जास्त न्यान्स होते. सोबतच भाजीमध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा कमी राहतं. बघू शकता अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण कलमी म्हणजेच दालचिनी, कांदा घातलाय, हिरवी मिरची आणि अद्रक आणि काजूचे काही तुकडे घातलेले आहेत. 1 चमचा भरून मेलन सीड सुद्धा घातलेली आहे. इथे बघू शकता मीडियम साईजचे कांदे होते म्हणून मी 2 घेतले, असे रफली चॉप केलेले आहेत. आता आपल्याला हे झाकण ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे कलमी आहे, कांदा आणि काजू, मेलन सीड्स हे सगळं असं सॉफ्ट झालं पाहिजे. यामध्ये आणखी काही खडे मसाले घालायचे विसरली होती. लवंग आणि इलायची, 2 लवंगा आणि 2 इलायच्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये घातल्या म्हणजे सगळ्याच मसाल्यांचा असं मस्त फ्लेवर या पाण्यामध्ये उतरतो, या मसाल्यामध्ये उतरतो. बघू शकता खदखदून असं शिजून घेतलं. हे पाणी फेकायचं नाही, याचा भाजीमध्ये वापर करूयात. आणि बाकीचं जिन्नस वाटून घेतलं. टमाटरची प्युरी सुद्धा बनवून घेतली. इथे घेतलाय मी दूध, जवळजवळ अर्धा कप दूध असेल. त्याच्यामध्ये घरगुती मसाले घालतोय म्हणजेच लाल तिखट, हळद, धन्याची पावडर 2 चमचे, जिऱ्याची पावडर घातली अर्धा चमचा आणि आता हे मिक्स करून घेऊयात. दुधामध्ये या पद्धतीने मसाले घालून जर तुम्ही हे जी ग्रेव्ही बनवली ना तर भाजीची चव हॉटेलपेक्षाही भारी बनेल. आणि कुठली क्रीम वगैरे भाजीमध्ये घालायची गरज नाहीये. मार्केटचा कुठला मसाला आपण आणणार नाहीये. सिंपल घरगुती मसाल्यांमध्येच ही भाजी बनवणार आहे. पण रेस्टॉरंटला भाजींनाही लाजवेल अशीच भाजी बनेल. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे साईडला ठेवूया. कढई घेतली, कढईमध्ये घातलंय 1 चमचा भरून तूप. भाजी शाही बनते तर थोडंसं तुपाचा वगैरे वापर झाला की चव कशी अगदी रिच येते. आता तेवढ्या तुपामध्ये आपण अर्धी वाटी काजू भाजून घेत आहे. बघू शकता तुम्ही, इथे तुम्ही तुकडा काजू घेतला तरीही चालेल किंवा असे अख्खे काजू घेतले तरीही चालतील. काजू थोडेसे अरत-परत झालेत तर आता याच्यामध्ये आपण 1 वाटी भरून मखाणे घालतोय. बघू शकता मखाण्यांचे लाडू, मखाण्याची बर्फी तुम्ही तर बनवली असेलच, पण आज आपण मखाण्याची भाजी बनवूयात. खूप छान लागते खायला. बघू शकता मखाने सुद्धा आपण आता त्याच तुपावरती काजू सोबत थोडेसे भाजून घेत आहे. मस्तच छान भाजले गेले तर चला काढून घेऊया. कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं की लगेच त्याच्यावरती हिंग घालायचा, थोडंसं जिरं घालायचं, थोडीशी मोहरी घालायची आणि छान असं दोन्ही तडतडलं की मग आपण जे वाटून घेतलेलं आहे कांद्याची पेस्ट, त्याच्यासोबतच काजू, मेलन सीड्स, हिरवी मिरची, अद्रक ते घालून घेतलं. जे खडे मसाले होते ते तुम्ही काढून टाकू शकता कारण त्याचे फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला आहे. जर तुम्हाला जास्त डार्क भाजी नको असेल तर, नाहीतर ठेवलं आणि या सर्वांसोबत बारीक केलं तरीही चालेल, तुमची मर्जी. जी टमाटरची प्युरी बनवून घेतली होती बघा, ती सुद्धा आता या स्टेजला घालून घेतली. आता सर्व साहित्य छान असं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. आता इथे भाजण्यामध्ये अजिबातही कंजूशी करायची नाही. व्यवस्थित भाजा अगदी तेल सुटेपर्यंत. मधात मी झाकण सुद्धा ठेवलं होतं म्हणजे छान असं लवकर हे भाजल्या गेलं आणि मस्तच ग्रेव्ही आपली इथे शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे. जे दुधामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते आता आपण याच्यामध्ये घालूयात. मसाले घालताना थोडासा चमचा फिरून घ्या, नाहीतर तळाला मसाले चिटकलेले असतात. संपूर्णतः आपण ते दूध याच्यामध्ये घातलंय, मसाला मिक्स केलेलं. आता हाय फ्लेमवरती आपण याला मिक्स करूयात कारण दूध फुटायची शक्यता असते गरम याच्यामध्ये घातलं म्हणून. तर हाय फ्लेमवरती छान आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. बघू शकता तुम्ही दूध घातल्याने भाजीला खूप छान अशी रिच फ्लेवर येते, एक मलाईदार टेक्स्चर येतं. आणि घरी क्रीम नसेल तर काहीच टेन्शन नाही, या पद्धतीने भाजी बनवा. बघू शकता मी गॅसची फ्लेम हाय केली आणि आता आपण हे व्यवस्थित असं भाजून घेऊयात. म्हणजे दूध फुटणार नाही आणि भाजीचं टेक्स्चर बिघडणार नाही, चवसुद्धा बिघडणार नाही. खूप मलाईदार अशी रिच भाजी बनून तयार होईल. परत आता तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊयात.
बघू शकता परत एकदा तेल सुटायला लागलेलं आहे. व्यवस्थित आपण हे भाजून घेतलं. जे पाणी काढलं होतं सुरुवातीला कांद्याचं आणि काजूचं ते आता याच्यामध्ये घालून घेतलं, कारण अजिबातही वेस्ट जाता कामा नये. त्याच्यामध्ये भरपूर असे फ्लेवर्स सर्व मसाल्याचे उतरले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तेच थोडंसं पाणी घेतलं आणि मिक्सरचं भांडं सुद्धा स्वच्छ करून याच्यामध्ये घातलं, जेणेकरून कुठलाच मसाला वाया जाता कामा नये. आता मिक्स करून घेऊयात. या स्टेजला सुद्धा गॅसची फ्लेम हायच आहे. बघू शकता तुम्ही मोठ्या गॅसवरतीच आपण हे शिजून घेत आहे. आता खूप जास्त छिटे उडतायत. आपण झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजवून घेतलं. बघू शकता तुम्ही या पद्धतीचे शिजलं पाहिजे. तेल संपूर्ण भाजीने सोडलेलं आहे. ग्रेव्ही मस्तच इथे चमचमीत अशी भाजल्या गेली. ही स्टेप तुम्ही अजिबातही स्किप करू नका, जेणेकरून भाजीचं टेक्स्चर चव बिघडणार नाही. खूप जास्त उठून येते बघा. जितका छान मसाला भाजला गेला तेवढीच चांगली भाजीला चव उतरते. भाजलेले काजू आणि अर्धे मखाणे घातलेत. अर्धे मखाणे साईडला ठेवलेत वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी, कारण सुरुवातीला जर संपूर्ण मखाणे घालून दिले तर मग ते खूप जास्त सॉफ्ट होतात बघा. आणि हे आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे वरतून जरी घातले तरी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतील भाजीला आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतील. मिक्स करून घेतलं. आता भाजीचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण याच्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊयात. तर गरम पाण्याचाच वापर करा. कुठल्याही भाजीमध्ये वरतून जेव्हा पाणी घालायचं असतं तेव्हा गरम पाणीच घाला, जेणेकरून भाजी तर लवकर शिजते, सोबतच भाजीची चवसुद्धा बिघडत नाही. बघू शकता अगदी थोडंसं, कारण ही भाजी अगदी ग्रेव्हीदार बनवायची आहे आपल्याला. अगदी जेमतेम अर्धा कपापेक्षाही कमी पाणी आपण याच्यामध्ये घालतोय, पाहू शकता तुम्ही. किंवा मग तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. भाजी झाकून आता साईडला ठेवली अगदी लो फ्लेमवरती. चला तडका बनवूया. तर तडका बनवायसाठी मी इथे तुपाचा वापर करते. तुपाचा तडका जेव्हा या काजू मखाण्यावरती बसतो तेव्हा भाजीची चव अप्रतिम येते. तूप गरम झालं की जिरं घातलंय, मोहरी घालू शकता तुम्हाला घालायची असेल तर, आणि थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि मस्त असा चमचमीत झणकेदार तुपाचा तडका आपल्या भाजीवरती देऊयात. बघू शकता भाजीला रंग बघा सध्याच काय सुरेख आलेला आहे, पण या तडक्याने याची चव आणि लज्जत आणखीनच वाढेल. थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घातली भाजीवरती. कसुरी मेथी जरूर घाला, खूप छान चव लागते. आणि आता मखाणे जे आपण साईडला ठेवले होते ते घालून घेऊयात. मिक्स करून घेते. या स्टेजला हे उरलेले मखाणे घातल्याने भाजीचं टेक्स्चर छान दिसतं आणि मखाणे असे उठून दिसतात, कारण भाजीचं नावच आहे काजू मखाणा. भाजीमध्ये मखाणे उठून दिसलेच पाहिजे. बघू शकता भाजीचं टेक्स्चर, रंग बघा काय सुरेख आलेला आहे, मस्तच. चला सर्वात शेवटी आता बनवलेला तुपाचा खमंग तडका भाजीवरती देऊयात. परफेक्ट. ही भाजी तुम्ही पोळी, पराठा, इवन भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जिरा भात आणि ही भाजी खूप अप्रतिम लागते. तंदुरी बनवा, पोळी बनवा किंवा मग आपले पराठे बनवा, प्लेन पराठा, भारी लागतं. सर्वांचं कॉम्बिनेशन. भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, थिकनेस तुम्ही बघू शकता, अगदी रेस्टॉरंटला सुद्धा लाजवेल अशीच आपली घरगुती साहित्यामध्ये बिना क्रीम, बिना कुठली मलाई भाजी बनून तयार झालेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे आजची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर या पद्धतीने काजू मखाणा तुम्ही एकदा घरी बनवून बघा. पनीरच्या भाज्या खाणं तर विसरूनच जाल. रेस्टॉरंटमध्ये जाऊन भाजी ऑर्डर केल्यापेक्षा घरगुती काजू मखाणा एकदा नक्की बनवा. चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.